फ्रेंड्स, रात्रभर मी चिक्की तशीच ठेवली होती. आता काप केले. अतिशय सुंदर झालेली आहे पहा. त्याचं टेक्स्चर खूप सुंदर झालेलं दिसत आहे. तर आपण ट्राय करा नक्की. कशी झाली ते सांगा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राइब करा चॅनलला. तसेच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओज मी अपलोड करील ते आपणापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीज. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण पाहूया शेंगदाण्याची व गुळाची चिक्की कशी करायची ते शिकूयात आज आपण. चला तर मग सुरुवात करूया. गॅस सुरू करूया आपण. कढई ठेवूयात. त्यामध्ये शेंगदाणे घेऊयात. अशा प्रकारे आपण या वाटीने 4 वाट्या भरून घेतलेले आहेत शेंगदाणे. आणि गुळही आपण 4 वाट्याच घेऊया. शेंगदाणे आपले छान असे भाजून घ्यायचे. त्यासाठी आपण त्याला पसरवून घेऊया. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा, जेणेकरून चांगल्या प्रकारे भाजतील आपले शेंगदाणे. आणि थोडी कढई गरम झाली की हलवत राहावं, जेणेकरून आपले शेंगदाणे डागणार नाहीत आणि त्याची करपट चव लागणार नाही. छान असे भाजवून घेऊया आपण. तोपर्यंत गुळही काढूयात आपण 4 वाट्या. मध्ये मध्ये शेंगदाण्याकडेही लक्ष द्या, नाहीतर गुळ काढायला जाताना आणि शेंगदाणे जळून बसायचे. तसं जमत नसेल तर शेंगदाणे एकदा भाजून बाजूला घ्या, मग गुळ काढा. कारण शेंगदाणे गार होऊनच द्यावं लागणार आपल्याला त्याची साल काढण्यासाठी. तेवढ्या वेळेत गूळ काढू शकतात तुम्ही. फ्रेंड्स, आपले शेंगदाणे आता छान असे भाजलेले दिसत आहेत. तर मग आपण गॅस बंद करूयात आणि यांना थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढूयात. आणि गार झाल्यावर त्याच्यावरची साल जी आहे ती काढून टाकूया आपण. फ्रेंड्स, आपण आता गूळ किसून घेऊया. 4 वाट्या गूळ घेऊया किसून. अशा प्रकारे बारीक झाल्यावर तो आपल्याला चिक्की करताना अतिशय छान प्रकारे तो वितळतो. त्यामुळे आपण बारीक किसून घेऊया. फ्रेंड्स, तुम्ही ताटात शेंगदाणे काढले असतील, परंतु मी ताटात न काढता कढईतच ठेवले होते, गरम कढईमध्ये. परंतु मी लक्ष ठेवलं होतं की ते जळू नये, हलवत राहिले होते. गुळ किसताना हलवत राहिले होते. जर आपल्याला जमत असेल तर आपणही तशी ठेवू शकता, जेणेकरून ते कढईमध्ये अतिशय छान कडक खरपूस होतात. तर मग आता आपण कढईमध्ये हे 4 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत. 4 वाट्या गूळ टाकून घेऊया किसलेला. हा पहा, गूळ मी किसून घेतलेला आहे. आता 4 वाट्या टाकून देऊया आपण. उन्हाळा असल्यामुळे किसतानाच बऱ्याच प्रमाणात तो मेल्ट झालेला आहे. तर चला, अशा प्रकारे 4 वाट्या काढून घेऊया आपण गूळ.
फ्रेंड्स, तर ह्या 3 वाट्या व ही 4थी वाटी अशा प्रकारे 4 वाट्या आपण घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण 4 वाट्या घेतलेला आहे गुळ आणि तो आता गरम करण्यास सुरुवात करूया. आपण गॅस सुरू करूया. बारीक गॅस ठेवायचा जेणेकरून गुळ डागणार नाही व चांगल्या प्रकारे मेल्ट होईल. तोपर्यंत आपण शेंगदाणे साल काढून घेऊया. आपण 4 वाट्या गूळ घेतला, 4 वाटे शेंगदाणे, त्याचप्रमाणे 4 चमचे तूपही टाकूया जेणेकरून ते छान अशा प्रकारे तुपाच्या साहाय्याने मेल्ट होण्यास आपल्याला मदत होईल आणि चांगल्या प्रकारे टेस्टही लागेल चिक्कीची आपल्या. चार चमचे आपण टाकून घेतलेले आहेत व आता याला हलवूया. हलवत राहायचं आपल्याला त्या गुळाला जेणेकरून एकाच बाजूने तो करपू वगैरे नाही. हे पहा, तूप चांगल्या प्रकारे लगेच वितळतंय आणि त्याच्या साहाय्याने गुळही आपला फास्ट वितळतो. आपण किसून घेतल्यामुळे बऱ्यापैकी लवकर वितळत आहे. जर आपल्याला किसण्यास वेळ नसेल तर तो बारीक करूनही घेऊ शकतात खलबत्त्याने, परंतु मग तो वितळण्यास आपल्याला वेळ लागतो मग भरपूर. अशा प्रकारे आपण शेंगदाण्याची सर्व टरकल काढून घेऊयात जेणेकरून चिक्की आपली छान होईल. तोपर्यंत आपला गुळही चांगल्या प्रकारे मेल्ट होत आलेला आहे. अशा प्रकारे शेंगदाणे ही गुळाला हे करता करता साल काढून होतात आपले. आणि जर असं नसेल जमत तर शेंगदाणे पहिले साल काढून घ्या भाजून, गुळ किसून घ्या आणि मग गुळ वर ठेवा परतण्यास. आपण त्याची टेस्ट करूयात. जर असं समजत असेल तर ठीक आहे, ज्याला नसेल समजत त्यांनी अशा प्रकारे गुळ याच्यामध्ये घ्यायचा आणि जर त्याची तार झाली, अशी लांब जे पडलेलं आहे त्याची जर तार झाली तर समजायचं आपला पाक शेंगदाण्याची चिक्कीसाठी रेडी आहे. परंतु याची कडक अशी तार होत नाहीये. आपण थोडा अजून होऊ देऊया. तर आपण परत थोडंसं पाहूया. जरासा राहू देऊया आणि मग ते पाहूयात की झाली की नाही आपली तार. चांगल्या प्रकारे जमा होत आहे. तर आपण त्यात शेंगदाणे टाकून देऊया. जर आपल्याला एवढी 4 वाट्याचं करायचं नसेल तर 1 वाटीचं प्रमाण घ्या. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, 1 चमचा तूप आणि अशा प्रकारची चिक्की करा. आता आपण चिक्की चिक्की नाही म्हणायचं मला, शेंगदाणे व गूळ मिक्स करून घेऊया
छान प्रकारे छानसं हलवून घेतलंय मी। आता आपण थोड्या वेळ याला शेंगदाणे व गूळ याला असंच ठेवू, बारीक गॅसवर हे करूया, हलवत राहूया आणि मग खाली घेऊया। अशा प्रकारे हलवून घेऊया आपण त्याला। आता तर पहा, अशा प्रकारे आपला गूळ व शेंगदाणे एकजीव होत आहेत। अशा प्रकारे घट्ट झालेला आहे पहा। अजून थोडं होऊ देऊयात आपण, जेणेकरून ती चिक्की आपली छान होईल। हे पहा, आता आपली अशा प्रकारची शेंगदाणे गुळाची हे झालेलं आहे, पातळ मिक्स। तर मग आपण आता याला ओतून घेऊया परातीमध्ये। याच्यावर जर गॅसवर ठेवलं तुम्ही तर ते काळपट होतं आणि खाण्यास चांगलं लागत नाही। तर मग आपण आता त्याला काढून घेऊया परातीमध्ये, जेणेकरून आपल्या चिक्की पाडण्यास मदत होईल। ते परातीमध्ये टाकल्यास आपण मोठी परात घेऊया आणि त्यामध्ये अशा प्रकारे तूप पातळ करून लावून घेऊया परातीला, जेणेकरून आपली चिक्की चिकटणार नाही त्या ताटाला, परातीला। आपण कशामध्ये करणार असाल त्या याला तुम्ही अशा प्रकारे ब्रश यूज करा, बोट यूज करा, बोट कधीही चांगले। तर आपण आता हळूवार खाली काढून घेऊया, अशा प्रकारे काढून घेऊया। मागे सर पोळशील दादा, सूर्यांश मागे सर। अशा प्रकारे सारखी हलवून घेऊया परत आपण, जेणेकरून ती व्यवस्थित सेट होईल। आता अशीच थंड होण्यास ठेवूया आपण आणि थोड्या वेळाने पाहूया। 2-4 मिनिटं आपण तिला थोडं थंड होऊ दिलं आणि आता लगेच त्यामध्ये काप करून घेऊया, जेणेकरून ती आपल्याला चिक्की व्यवस्थित त्याचे काप करता येतील। अशा प्रकारे गरम याच्यात थोडेसे केलं असं सुरीने, म्हणजे नंतर आपल्याला लवकर काप होतात त्याचे। आपली चिक्की अशा प्रकारे झालेली आहे। आता आपण तिला काढून घेऊया। रात्रभर मी तशीच ठेवली होती, रात्री केलेली आहे ही। तर आता काढून दाखवते तुम्हाला ती। फ्रेंड्स, आपली चिक्की अशा प्रकारे तयार झालेली आहे, आपण पाहू शकता। अतिशय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे तिला, त्याचप्रमाणे मऊ देखील तशीच झालेली आहे, अतिशय सुंदर, चावण्यास त्रास नाही बिलकुल। फ्रेंड्स, रात्रभर मी चिक्की तशीच ठेवली होती, आता काप केले, अतिशय सुंदर झालेली आहे पहा। तिचं टेक्स्चर खूप सुंदर झालेलं दिसत आहे। तर आपण ट्राय करा नक्की, कशी झाली ते सांगा। व रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स। अशाच रेसिपी सोबत आपण परत भेटूयात। बाय बाय।